आम्ही ज्यांच्यावर प्रेम करत होतो, आम्ही ज्यांच्यावर प्रीती करत होतो, आमचा ज्यांच्यावर विश्वास होता, ते विश्वासघाती निघालेले आहेत. आणि हा विश्वासघात जो आहे तो मनुष्याला फार सुरुवातीपासून पीडित आलेला आहे. पवित्र शास्त्राकडे बघितलं, परंतु या दिवसामध्ये जेव्हा आपण बघतो की जगामध्ये फारच कमी लोक आहेत जे फसवलेच गेले नाही, ज्यांच्या विरोधात विश्वासघातच केला गेला नाही, ज्यांना निश्चितच जवळच्या व्यक्तीने अशा प्रकारे मूर्ख बनवलेलं नाही. आणि वाईट जेव्हा जास्त वाटतं की जेव्हा आम्हाला असं दिसतं की ज्यांच्यावर आम्ही प्रीती करतो, जे आमचे नातलग आहे, जे आमचे जवळचे आहे, जे आमचे शेजारी आहे, जे आमचे मित्र आहे, जे आम्हाबरोबर प्रेमाने गोड गोड बोलतात, जेव्हा तेच लोक फसवतात, तेच लोक आमच्या विरोधात उठतात, तेच लोक आमच्यावर अन्याय करतात, तेव्हा हे जे विश्वासघाताचं दुःख आहे ते फार मोठ्या प्रमाणात असतं. आणि आपला विश्वास लोकांवरून उडून जातो. इतकंच नव्हे तर आपला विश्वास स्वतःवरून देखील उडून जातो की काय मी एवढा मूर्ख होतो का, मी एवढे मूर्ख होते का मी याच्यावर विश्वास ठेवला, आणि त्यामुळे आज माझ्यावर अशी अवस्था आलेली आहे. घरात नवरा बायको मध्ये देखील या दिवसामध्ये संशयाच्या द्वारे भांडण निर्माण झालेले आहे. आणि संशयाचं कारण हेच आहे की तुम्ही मला फसवलेलं आहे, तू मला फसवलेलं आहे. आणि या संशयाचं कारण देखील हेच आहे की तू माझ्याबरोबर विश्वासघात केलेला आहे. आणि त्यामुळे शेजारी असो, भाऊ असो, की भाऊ भावाने इस्टेटसाठी म्हणा की विविध नात्यासाठी म्हणा, इतकंच नव्हे तर लेकरं देखील आई बाप्पांना या दिवसामध्ये फसवताना दिसतात. की ज्या आई वडिलांनी त्यांचं संगोपन केलं, आई वडिलांनी त्यांना घडवलं वाढवलं, परंतु जेव्हा आता ते मोठे झाले ते आई वडिलांना विचारत नाही, आणि आई वडिलांना कुठेतरी फसवल्या गेल्यासारखं वाटतं की हे मुलं मोठे झाले, आम्ही त्यांच्यासाठी काय केलं नाही, आणि आज आम्हाला त्यांनी परक करून दिलं. आई वडिलांचं मन रडतं. आणि अशा अवस्थेमध्ये हा विश्वासघात आम्हाला सर्वत्र दिसतो. हा नुसता विश्वासघात नुसता दिसत नाही, तर आम्हाला ह्या गोष्टीची देखील जाणीव की त्यामुळे अनेक अपराध घडत आहे. घरामध्ये आता शांती राहिलेली नाही, एकमेकांच्याकडे संशयाने बघितलं जात आहे. पती पत्नीकडे, पत्नी पतीकडे, मुलांच्याकडे आई वडील संशयाने बघतात, कारण की त्यांना कुठेतरी वाटतं की हे आम्हाला जे काही काम करत आहे बाहेर ते फसवेगिरीचे काम आहे. आणि त्यामुळे इथेच देखील थांबत नाही. आता आपल्याला असं दिसतं की जेव्हा हा विश्वासघात उघडकीस येतो किंवा विश्वासघात आमच्या लक्षात येतो, तर हत्या किंवा मारझोड हे व्यक्तींमध्ये दिसून येते, शेजाऱ्यांमध्ये दिसून येते, समाजामध्ये दिसून येते. आणि याचा एक प्रमुख कारण आहे की तुम्ही आणि मी फसवले गेलेले आहोत. तुम्ही आणि मी निश्चितच अशा प्रकारचा जो मी प्रीती आणि प्रेमाच्या द्वारे संबंध स्थापित केलेले आहे, त्या संबंधाला तुम्ही धोका दिलेला आहे. आणि अशा समयी आपलं हृदय नुसतं रडत नाही, तर आपण पुष्कळ गोष्टी बघतो की नवऱ्याने बायकोची हत्या केलेली आहे, बायकोनी आपल्या आपल्या प्रेमी बरोबर घेऊन किंवा जो पण तिचा जवळचा असेल त्याच्याद्वारे त्या नवऱ्याची हत्या करून दिलेली आहे. आई वडिलांना पैशासाठी दारू मिळावी आणि त्याच्यासाठी पैशासाठी आईची बापाची हत्या करणं देखील, त्याला मारझोड करून पैसे लुबाडणं, हे सर्व गोष्टी आम्हाला दिसत आहे की जे जवळचे होते ते फसवे निघालेले आहे. आणि सगळ्यात जास्त तर आपल्याला या दिवसामध्ये दिसतं, लव्ह अफेअर्स मध्ये दिसतं की एका बरोबर दोन, दोन आणि तीन, आणि हे ह्याच्या बरोबर दिसला, त्याच्या बरोबर दिसला, रस्त्यावर मारझोड, ऍसिड फेक, चाकून हल्ला कर, आणि विविध प्रकारे अत्याचार होताना हे सर्वत्र आम्हाला दिसत आहे. की ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच त्यांच्या बरोबर मित्रांच्या बरोबर रेप केलेला आहे, हे देखील आम्हाला सर्वत्र दिसत आहे. आणि हे का घडत आहे? का नीतिमत्ता ढासळत चाललेली आहे?
का लोक आता विश्वासू राहिले नाही. पहिलेही लोक होते, आजही लोक आहे. मग आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असा विश्वासघात, अशी फसवेगिरी, अशी लबाडी, असं सर्व प्रकारची धोकाधडी हे का दिसू लागलेलं आहे? आणि त्याबद्दल जर आपण विचार केला तर आपल्याला एकच साधं कारण दिसतं, आणि तो हे कारण आहे की मनुष्य स्वार्थी झालेला आहे. मनुष्याला वाटतं सगळं काही मला मिळायला पाहिजे, कुटुंबियाला वाटतं की जे काही आहे मला माझ्या मुलाला मिळायला पाहिजे. आणि ह्यामुळे जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी जगणं सुरू करतो तेव्हा आपण कोणाला देखील फसवायला मागे पुढे बघत नाही. ते कदाचित आपले सख्खे आई बाप असतील, भावंड असतील, पत्नी असेल, पती असेल, किंवा शेजारी असतील, किंवा इतर कोणी देखील असतील. आणि ह्यामुळे, या स्वार्थी भावनामुळे माझी प्रगती व्हावी, दुसऱ्यांचं काही होता कामा नाही, माझ्या प्रगतीमध्ये हा अडखळण आहे, ही अडखळण आहे, माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या आरामामध्ये, माझ्या सर्व प्रेमामध्ये हा व्यक्ती अडखळण आहे, मग ह्याला राहता कामा नाही, ह्याला जगता कामा नाही. याला निश्चितच मला आपल्या मार्गातून दूर करणं गरजेचं आहे. आणि यामुळे आज समाज एकमेकांना, लोक एकमेकांना संशयाच्या दृष्टीने बघू लागले. लोक आता एकमेकांच्या वर विश्वास टाकायला तयार होत नाही की खरोखर हा व्यक्ती असा आहे की नाही. आणि अनेकदा मग लोकच तुम्हाला बोलतात, अरे तू एवढा भोळा होता का, तू एवढी भोळी होती का, तुला सहज त्यांनी फसवलं. आणि त्यामुळे या फसवेगिरीच्या ज्या घटना कंटिन्यू वाढत असताना आम्हाला ही बाब लक्षात राहणं कठीण होऊन चाललेलं आहे की काय चाललं तरी काय आहे. आणि प्रियांनो, ही बाब सुरुवातीपासून आम्हाला दिसते. जेव्हा पहिल्या हत्या पवित्र शास्त्रामध्ये झालेली आहे, आणि काईन आणि हाबेल, यापासूनच आपल्याला दिसतं की भावाने भावाची हत्या यासाठी केली की त्याला असं वाटतं की एका भावाचं अर्पण स्वीकारलं, माझं अर्पण स्वीकारलं नाही, म्हणजे देवाने माझ्या बरोबर विश्वासघात केलेला आहे. देवाने, आणि त्याचा स्वीकार करतो, माझा स्वीकार करत नाही, मी फसवला गेलेला आहे. आणि त्यामुळे भावाशी वाद करून पहिली हत्या झालेली आहे की हाबेल हा मारला गेलेला आहे काईन या सख्या भावाच्या द्वारे. आणि यावरून आपल्याला असं कळतं की सैतान हा जो त्याच्याबद्दल लिहिलेला आहे की सैतानाच्या बद्दल निश्चितच सांगितलं की तो लबाडांचा बाप आहे, तो लबाडाचा बाप आहे असं पवित्र शास्त्र शिकवतं. तर सैतान हा प्रयत्नच करत राहतो की तुमच्या आणि माझ्या मनामध्ये अशा भावना भराव्या ज्याद्वारे मला तर काहीतरी मिळेल, परंतु समोरच्याला काही मिळता कामा नये. त्यामुळे त्याग, समर्पण, प्रीती, ह्या सर्व गोष्टी आता जुन्या काळातल्या होऊन गेले. कोणी आता सच्चा प्यार ज्याला म्हणतो, खरी प्रीती ही जगात दिसेनच झालेली आहे. लोकांना प्रत्येकाला स्वतःच काहीतरी मिळावं, स्वतःच लाभ व्हावा म्हणून गरजेपुरते मामा ज्याला आपण म्हणतो तसं गरजेपुरते जवळ करतात. त्यांचा वेळ निघाला, त्यांचे काम निघालं की तुम्हाला आणि आम्हाला लाथाडून टाकतात. हे आता समाजाचा रिवाज बनत चाललेला आहे. आणि हे आता जेव्हा दिसतं त्यामुळे लोक देखील आता एकतर फसवले जात आहे, विशेष करून स्त्रिया फसवले जाते, कारण की त्या भाबड्या असतात, भोडल्या असतात, सहज फसतात. आणि त्यामुळे स्त्रियांवर अत्याचार, स्त्रियांवर सर्व प्रकारच्या अशा प्रकारच्या जे काही हल्ले आपल्याला दिसत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला विचार करणं, आणि पवित्र शास्त्र देखील आपल्याला शिकवतं की आपण भोळे बनून चालणार नाही, तर आपल्याला साळसूस बनून, तर आम्हाला निश्चितच आता चतुर होणं गरजेचं आहे. आम्हाला लोकांना आता ओळखता येणं गरजेचं आहे. याचा अर्थ नाही की तुम्ही प्रीती करूच नका, परंतु जेव्हा तुम्ही प्रीती करतात तेव्हा अनेकदा ती प्रीती समोरून तुम्हाला काय रिप्लाय देते याकडे देखील आम्हाला जर लक्ष देता आले नाही तर आपण देखील विश्वासघाताचा शिकार होणार आहोत. आणि त्याकडे आज आपण लक्ष लावणार आहोत. आणि आज आपण जेव्हा वचन वाचलेले स्तोत्रसंहिता अध्याय 55 मध्ये 12 ते 17 पर्यंत, परंतु त्यामध्ये 22व्या वचनाकडे जेव्हा आपण बघतो तेव्हा उपाय, आपला उपाय हा जो आहे त्या उपायाच्या बद्दल लिहिलेला आहे. परंतु
ते आपण शेवटी बघणारच आहोत. त्यामध्ये स्तोत्रकर्ता राजा दावीद असं म्हणतो की तू आपला भार परमेश्वरावर टाक, तू आपला विश्वास परमेश्वर टाक, तू आपले सर्व प्रकारचे समस्या परमेश्वर टाक, तू आपले जे काही गरजा आहे ते परमेश्वरला सांग, म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल. प्रेज द लॉर्ड. जगामध्ये तोच असा आता आपल्या जवळचा आहे जो तुमच्या आणि माझ्याशी विश्वासघात करणार नाही. दुसरा नंबर, तेच लोक तुमच्या आणि माझ्याबरोबर विश्वासघात करणार नाही जे देवामध्ये चालतात. प्रेज द लॉर्ड. ज्यांना देवाची भीती आहे ते लोक विश्वासघात करणार नाही. नंबर 2, देव तो देखील तुमच्याशी कधी देखील विश्वासघात करणार नाही. आणि यामुळे तो म्हणतो की तो तुझा पाठिंबा होईल, नीतिमानाला तो कधी देखील ढळू देणार नाही. कोणीतरी त्याला फसवलेला आहे, माझ्या देवाने मला फसवलेला आहे, माझ्या देवाने माझा विश्वासघात केलेला आहे, असं कधी देखील घडणार नाही. परंतु प्रश्न हाच निर्माण होतो की आपण खरोखर देवाला ओळखतो का? जेव्हा आपण देवालाच ओळखलं नाही तर म्हणतो अहो मी काही नाही केलं, तूच मला ओळखू शकले नाही म्हणून तुला असं वाटतं की मी फसवलं गेलो. मी पहिल्यापासूनच असा होतो, मी पहिल्यापासूनच अशी होते, पण तो तुला ओळखता आले नाही म्हणून तू फसली गेलेली आहे. पण तो देव हा आहे. अनेकदा आपल्याला आपण देवाला ओळखत नाही आणि आपल्या मनासारखं जेव्हा होत नाही आपल्याला वाटतं देवाने मला फसवलं. आणि ही बाब अनेकांच्या जीवनामध्ये मित्रासंदर्भात होते, पत्नी संदर्भात होते, पती संदर्भात होते, मैत्रिणी संदर्भात होते, नातलगाच्या नंतर आपल्या लक्षात राहतं की नाही तो चांगला होता, ती चांगली होती, परंतु मलाच त्याला ओळखता आलं नाही. त्यामुळे मी स्वतःच्या या विचारामुळे फसवले गेलेले आहे. यामुळे मी स्वतःच फसलं गेलेले आहे, कारण की मी संशयाला आपल्या मनामध्ये संधी दिली आणि त्यामुळे मी त्याच्यावर संशय घेतला. मला असं वाटलं की तो विश्वासघाती आहे, परंतु आता मला लक्षात येत आहे की वेळ निघून गेली, तो व्यक्ती खरोखर विश्वासघाती नव्हता. तर जाऊया देवाच्या वचनाकडे. आपल्याला आत्ताच वाचलेला अध्याय की कारण ज्याने माझी निंदा केली, स्तोत्रसंहिता 55:12, तो काही माझा वैरी नव्हता, असता तर मी ते सहनही केले असते. माझ्या पुढे त्याने तोरा मिळवला, काही माझा तो शत्रू देखील नव्हता, असता तर मी त्याच्यापासून लपून गेलो असतो आणि स्वतःचा बचाव केला. पण तू तर माझ्या बरोबरीचा माणूस आहे ना, तू तर माझा सोबती आणि माझा सलगीचा मित्र होतास ना. तू आपण एकमेकांशी गोड गोड गोष्टी बोलत असो, देवाच्या घरी मेळाव्यात जात असो, म्हणजे मंदिरात पण जात होते, देवाच्या बरोबर प्रार्थना करत होते आणि सर्व काही करत होते, तरी देखील पुढे असं लिहिलेलं आहे की आकाश आणि तरी देखील त्याने मला फसवलेलं आहे, तरी त्यांनी मला धोका दिलेला आहे, तरी देखील त्यांनी मला बेट्रॉयल ज्याला म्हटलेलं आहे ते केलेलं आहे. आणि त्यासाठी प्रियांनो, आज जेव्हा आपण ह्या गोष्टीकडे बघतो तेव्हा स्तोत्र 41:9 मध्ये असा स्तोत्र करता म्हणतात की जो माझा सखा, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्याने माझे अन्न खाल्ले, त्यानेही माझ्यावर लात उगारलेली आहे. स्तोत्रसंहिता 41:9 मध्ये असं म्हणतो की तो माझा मित्र होता, तो माझा सखा होता, आम्ही एका ताटामध्ये जेवायचो, आम्ही प्रेमाने नांदायचो, आम्ही प्रेमाने एकमेकांबरोबर वाढतो, परंतु आता त्याने माझ्यावर लात उगारलेली आहे, त्याने माझ्यावर लात उगारली. आणि यासाठी प्रियांनो, हा आक्रोश कोणाचा दिसतो? हा आक्रोश राजा दाविदाचा दिसून येतो. कोणाचा दिसतो? दाविदाचा. कारण की हे स्तोत्र कोणाचे? दाविदाचे स्तोत्र आहे. आणि दाविदाला 2 प्रकारे फसवलं गेलेलं आहे. पहिली गोष्ट आहे की ज्याच्यासाठी तो लढत होता, ज्याच्या योद्धा म्हणून तो कार्य करत होता, तो राजा शाऊल, जो पुढे त्याचा सासरा पण आहे, सासरा देखील झालेला होता. आणि आपल्याला असं दिसतं की त्या सासऱ्याने बदलत जा, सासरा देखील होता दाविदाचा, आणि त्याने त्याच्यावर काय केलेलं आहे? त्याला मारून टाकण्यासाठी त्याच्यावर भाला फेकलेला आहे. आणि याद्वारे त्याला अतिशय वाईट वाटत होतं की मी ज्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, मी ज्याच्यासाठी वीणा वाजवत होतो, त्या राज्याने त्या दाविदाला
शाऊल राज्याने काय केलेलं आहे, मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पवित्र शास्त्रात आपण बघतो की दाविदाच्या हाती पण तो 3 वेळेस आलेला आहे, परंतु दाविदाने त्याच्यावर तलवार चालवली नाही. दावीद म्हणतो मी सहज त्याला मारू शकलो असतं, कारण की तो मला सापडला होता. परंतु दाविदाला माहित होतं की हा राजा नुसता राजा नाहीये, हा माझा नुसता शत्रू नाहीये, तो जिवंत देवाचा निवडलेला एक राजा देखील आहे. आणि देवाना ज्यांना निवडलेला आहे त्याच्या विरोधात मी तलवार चालवणार नाही. तो तलवार चालू शकतो, कारण की दावीद पण निवडलेला होता आणि त्याला माहित होतं की माझ्यानंतर दावीद येणार आहे राजघराणा. आणि त्यामुळे तो चिडलेला होता. दाविदाचं कौतुक जास्त होतं, दाविदाचा गौरव सगळीकडे होत होता. त्यामुळे शाऊलाला असं वाटत होतं आणि त्याच्या मनामध्ये हेवा निर्माण झाला, त्याच्या मनामध्ये त्याच्या विरोधात द्वेष निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे तो त्याला संपवू इच्छित होता. परंतु तो विसरलेला आहे की दावीद हा देवाचा निवडलेला अभिषिक्त आहे. तो येणाऱ्या दिवसामध्ये त्या सिंहासनावर बसणार आहे, ज्याला निश्चितच परमेश्वराने दिलेलं सिंहासन. आणि त्यापुढे त्याच घराण्यामध्ये जगाचा तारणारा देखील जन्मला आहे, ज्याचं नाव येशू प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की इतकंच नव्हे, पण तो दावीद जेव्हा राजा झाला तेव्हा त्याच्या विरोधात त्याचा मुलगा देखील उठला. अबशालोम त्याचं नाव. अबशालोम हा त्याचा मुलगा आहे आणि तो त्याच्यावर हल्ला चढवतो. तेव्हा दावीद पळावं लागतं. आपला जीव वाचून दावीद पळत आहे. तो राजा होता तरी देखील हा पित्याच्या विरोधात उठलेला आहे आणि पित्याला संपवलं म्हणजे मग मी निश्चितच इस्रायलाचा राजा होणार आहे. आणि ही आयती संधी एकच सहज मिळू शकते, नुसतं मला या व्यक्तीला जो माझा पिता आहे त्याला मारायचा आहे. आणि आपल्याला असं दिसतं की त्याच्या योजना बहुत होत्या, परंतु परमेश्वराचं निवडलेला जो याजक आहे, सेवक आहे, त्याला कोणी देखील संपवू शकत नाही. आत्ताच आपण वाचलं की नीतिमानाला तो कधी ढळू देत नाही. प्रेज द लॉर्ड. कोणी देखील आला, किती देखील पॉवरफुल असला, किती देखील हत्याराने सज्ज असला, किती देखील त्याचे निश्चितच मोठे कारनामे असले, परंतु देवाचा जो नीतिमान आहे, वचन 22 मध्ये लिहिलं, 55-22 स्तोत्र मध्ये, की नीतिमानाला तो कधी देखील ढळू देत नाही. आणि पुढे काय झालेलं आहे, पुढे अबशालोम मरण पावलेला आहे. अबशालोम ह्याच्या जीवनामध्ये दुसरे राजे आपण बघू, यामध्ये निश्चितच लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये जेव्हा तो मरण पावलेला आहे, दुसरा राजे याचा 18वा अध्याय, दुसरे राजे याचा 18वा अध्यायामध्ये राजा हा जो होता तो शोक करत आहे. दुसरे शमूएल 18वा अध्याय 33व वचन. आणि त्यामध्ये तो पिता शोक करत आहे. जरी तो राजा असला परंतु तो त्याच्या पुत्रासाठी शोक करत आहे. आणि त्यामध्ये दुसरे शमूएल याचा 18वा अध्यायामध्ये आपल्याला असं दिसतं की राजा दावीद शोक करत असताना वचन 33 मध्ये असं म्हणतो की त्यावेळेस राजा फार गहिवरला, वेशीवरच्या कोठडीत जाऊन रडला. जाता जाता त्याने उद्गार काढले, माझ्या पुत्रा अबशालोमा, हाय रे हाय, माझ्या पुत्रा अबशालोमा, तुझ्याबद्दल मी मेलो असतो तर बरे झाले असते. हे हाय रे अबशालोमा, माझ्या पुत्रा. बघा आता कोण आहे शत्रू. एका बाजूला एक सुरुवातीला सासरा, दुसऱ्या बाजूला राजसिंहासनावर बसला सख्खा मुलगा अबशालोम. आणि अशा प्रकारे धोक्यामधून, विश्वासघातामध्ये हे चालच होते. आपल्याला माहिती आहे की राजघराण्यामध्ये सहजासहजी शत्रू काही बाहेरचे कमी, आतलेच जास्त असायचे. कारण की प्रत्येकाला तो राज्य सिंहासन हवा असायचा. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे, ज्यांच्याकडे धन आहे, त्यांच्यासाठी शत्रू घरात पण निर्माण होऊन जातात. जे गरीब आहे त्यांच्या विरोधात काय करणारे लोक, त्यांच्याकडे काहीच नाही, इस्टेट नाही. परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्याच्याकडे धन आहे, ज्याच्याकडे पद आहे, ज्याच्याकडे सत्ता आहे, त्यांचे शत्रू घरातच निर्माण होत असतात. आणि अशा समय इथे आपल्याला या राजाच्या विरोधात हे 2 शत्रू दिसतं. आणि तो शत्रू इतर कोणी नसून जेव्हा त्याचा मुलगा आहे आणि तो जेव्हा मारला जातो तेव्हा तो शोक करत हा पिता म्हणतो, अरे रे रे, माझ्या पुत्रा,
मी तुझ्या जागे जर मेलो असतो तर किती जरी बरं झालं असतं, परंतु तू विश्वासघात केला आणि त्याचा परिणाम तुला भोगावा लागला, हे आम्हाला दिसत आहे. आणि या प्रियांनो, ही बाब जेव्हा आपण स्तोत्र 41:9 मध्ये वाचली की हे माझ्या सख्या, ज्याच्यावर माझा विश्वास होता, ज्यांनी माझे अन्न खाल्ले त्यांनीच माझ्यावर लाथ उगारली आहे, तर स्तोत्र संहिता 41:9 मध्ये ही बाब प्रभू येशू ख्रिस्तासाठी, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलेली आहे की त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा कोण होता ज्यांनी विश्वासघात केलेला आहे? सांगा बरं, कोण होता? काय नाव होतं त्याचं? यहूदा इस्करियोत. परंतु तो एकटाच होता असं आपण जर म्हटलं तर चुकीचं ठरणार, कारण की प्रत्येक शिष्यानेच विश्वासघात केले, प्रत्येक शिष्यच पळून गेलेला आहे, येशू एकटाच राहिलेला आहे. आणि आपण जर यहूदा इस्करियोत केले तर त्याच्या ठाईत सैतान होता, तो पहिल्यापासूनच येशूच्या विरोधात किंवा त्या सर्व 12 शिष्यांच्या जे कार्यामध्ये तो चोरी करणारा होता, हे सर्वत्र दिसत होतं. परंतु हे जे बाकीचे 11 होते ते तर प्रामाणिकपणे होते, परंतु तरी देखील आम्हाला असं दिसतं की इथे येशूला विश्वासघात हा स्पष्ट दिसत आहे. आपल्याला दिसत नाही, आपल्याला दिसत नाही म्हणून आपण फसलं जातो. आपल्याला दिसत नाही त्यामुळे आपल्याला लगेच धक्का लागतो की अरे रे, हे कसं काय झालं, इतक्या दिवस सगळं आणि ह्याने आता असं करावं, आणि आपण रडतो, आपण निराश होतो, आपण आजारी पडतो, आपण शिव्या देतो, आपण त्याला भांडतो, आपण त्याच्याशी निश्चित संबंध तोडतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात. परंतु येशू ख्रिस्ताबद्दल तशी बाब नव्हती. येशू ख्रिस्ताला ऑलरेडी माहित होतं की हे सर्व शिष्य काय करणार आहे. तरी देखील येशू ख्रिस्ताच्या बद्दल जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण पुढे बघणारच आहोत, येशू ख्रिस्ताने ती गोष्ट, विश्वासघाताची गोष्ट कशा प्रकारे त्याच्यावर नियंत्रण मिळवलं, ही बाब तुम्हाला आणि मला शिकणं गरजेचं आहे. कारण की माझा सखा, हा सखा जरी आज शत्रू झालेला आहे, सखा जरी विश्वासघाती झालाय, परंतु तो माझा सखा आहे. आत्ताच आपण बघितलं, दाविदाला जरी त्या मुलाने मारायचा प्रयत्न केला, परंतु दावीद शेवटी त्याला मुलगाच मानतो. दाविदाला जरी सासऱ्याने शाऊलाने मारण्याचा प्रयत्न केला तरी देखील शाऊलाचा त्याने सन्मानच केलेला आहे. आणि यामुळे जे विश्वासाने देवामध्ये चालतात त्यांना या गोष्टीची जाणीव असते की आम्ही देवाच्या हाती सुरक्षित आहोत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, लोकांनी आम्हाला जरी फसवलं, लोकांनी आम्हाला चीट केलं, लोकांनी आम्हाला धोका दिला, जसं आपण या चित्रामध्ये बघत आहोत की या धोका जरी दिलेला आहे तरी देखील आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की देव माझ्या बाजूने. प्रेज द लॉर्ड. मनुष्य मला फसवल परंतु देव मला फसवणार नाही, आणि उद्या फसवणाऱ्या लोकांची फजिती होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी आपल्याला झगडण्याची, त्याच्यासाठी त्याच्या विरोधात काहीतरी कार्य करण्याची, त्याला शिवीगाळ करण्याची, त्याच्यावर अटॅक करण्याची गरज नाही. आपण त्या व्यक्तीला जर देवाच्या हाती सोपवतो तर देव आमचे संरक्षण करणार आहे. आणि ही बाब तुम्हाला आणि मला लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. कारण की आज अनेक जण जे आपल्या काही ऐकत आहात ते अनेक जण या पिढीने, या दुःखाने फार काळजीत आहे की भावा, बाळक साहेब आम्हाला फसवलेलं आहे, आमच्या घरात आम्हाला फसवलेलं आहे, आमच्या बायकोने मला फसवलं, माझ्या नवऱ्याने फसवलं, माझ्या मित्राने फसवलं, माझ्या मुलांनी मला फसवलेलं आहे, माझ्या शेजाऱ्याने माझं फसवलेलं आहे. आणि फसवल्याच्या अनेक घटना त्यांना सारख्या पीडा देतात, त्यांची झोप उडून जाते, कारण की त्यांना ज्यांच्यावर विश्वास होता तेच लबाड निघालेले आहे, तेच दुष्ट निघालेले आहे, तेच. आणि अशा समय संदेश तुमच्या आणि माझ्यापर्यंत येत असताना आम्हाला करायचं तरी काय, ह्याकडे आपण विशेष दृष्टी लावूया. कारण की असं म्हणून जर तुम्ही जगत राहिले तर एक दिवस त्याची योजना यशस्वी होणार, कारण की तो विरोधात आहे ना तुमच्या. आणि जर तुम्ही अशा प्रकारे तडफडून जगतात, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा यातनामध्ये जगतात, तर त्याची प्लॅनिंग सफल होऊन जाणार. कारण की त्याने धोकाच यासाठी दिला की त्याचा फायदा व्हावा आणि तुमचं नुकसान व्हावं, आणि तुमचं नुकसान तुम्हीच आपल्या हाताने करून घेते. हे जेव्हा त्याला दिसतं तर त्याचा प्लॅन यशस्वीच झालेला आहे. तुम्हाला जर त्याचा प्लॅन हाणून पाडायचा आहे तर तुम्हाला आणि मला मजबूतीने उभं करून त्याला परत जिंकता यायला पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या सुरक्षेची खात्री करून घेणं अतिशय गरजेचं आहे. जेव्हा आपण बघतो योहान शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये आपण जाऊया.
योहान शुभ वर्तमान याच्या 13व्या अध्यायाकडे जाऊया आणि त्यामध्ये आपण त्या घटनेकडे बघूया आणि त्यामधून आपल्याला काही गोष्टी शिकता येईल. 13वा अध्याय आणि सुरुवातीमध्ये वाचतो, वलांडण्याचा सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली हे जाणून जगात त्या सर्व स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्यांनी शेवटपर्यंत केले. सर्व स्वकीयांवर म्हणजे तिची माता असो, त्याचे भावंड असो, त्याचे विशेष करून शिष्य असो, याच्यावर त्यांनी प्रेम शेवटपर्यंत केलं, मृत्यूच्या क्षणापर्यंत केलेलं आहे आणि त्यानंतर देखील केलेलं आहे. पुढे लिहिलेलं आहे, परंतु शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियोत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. आता इथून विश्वासघाताची स्टोरी सुरू होते. सैतानाने त्या व्यक्तीचा ताबा घेतलेला आहे आणि सैतानाने आता या व्यक्तीच्या द्वारे काय करायचं होतं, प्रभू येशू ख्रिस्ताला धरून द्यायचं होतं. आणि ही योजना जी विश्वासघाताची योजना म्हटलं जातं, ज्याला बिट्रॉयल म्हणतो, ती योजना कोणी सुरू केलेली आहे, यहुदा इस्करियोत. परंतु त्याच्या मागे कोण होता, सैतान होता. आणि पुढे असं लिहिलेलं आहे, तेव्हा आपल्या हाती पित्याने अहोगे दिले आहे, हे देवापासून आपण आलेले आहोत आणि देवाकडे जाण हे तो भोजन होते वेळी भोजनावरून उठला, त्यांनी आपले बाह्य वस्त्र काढून ठेवले आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो अंगाळात पाणी घेऊन शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. आता बघा, येशूला माहित होतं आम्ही आपल्या अशा विश्वासघाती मित्राबरोबर किंवा अशा लोकांबरोबर काही दिवस संसार करतो, काही दिवस चांगल्याने वागतो. केव्हापर्यंत वागतो, जोपर्यंत आम्हाला कळत नाही की हा लबाड आहे, तोपर्यंत आपण व्यवस्थित वागतो. आपल्याला म्हणतो, अरे म्हणजे कळत न कळत मी तुझं काय काय केलं नाही राव, मी तुझ्यासाठी काय काय केलं नाही, माझं सर्व रक्त आटवलं, माझं सर्व काही तुझ्यासाठी दिलंय. परंतु या क्षणी तुम्हाला फसवलं कळल्यानंतर आता तू आणि माझे शत्रू झालेला आहे. तू येशूला ऑलरेडी माहित होतं, तरी देखील काय करत येतो, तो त्यांचे काय करत आहे, पाय धुतय आणि रुमालाने पुसत आहे. प्रेज द लॉर्ड. हे फरक आहे. येशूला स्पष्ट दिसत होतं की पेत्र काय करणार आहे, त्याला स्पष्ट दिसत होतं की बाकीचे शिष्य काय करणार आहे, त्याला स्पष्ट दिसत होतं की यहुदा इस्करियोत काय करणार आहे. परंतु तरी देखील तुम्ही विचार करा की असा व्यक्ती जो आता मला अशा प्रकारे करणार आहे, त्याचे पाय धुणं, हो आपण त्याच्याशी गोड बोलणं सोडून देणार, तर पाय धुण्याचा फारच दूरचे प्रश्न. परंतु येशू काय करत होता, तरी देखील किती प्रीती करतो, कारण की त्याला माहित आहे की मी देवाच्या हातात सुरक्षित आहे. प्रेज द लॉर्ड. परत रिपीट करतो, त्याला काय माहित होतं, मी देवाची योजना पूर्ण करत आहे, देवाच्या हातात सुरक्षित आहे. नाश कोणाचा होणार आहे, जे माझ्याशी शत्रुता करत आहे, जे मला फसवते ते मरणार आहे, त्यांच्यावर वाईट अवस्था येणार आहे. मला देवाच्या योजनेनं मी जर व्यवस्थित वागत आहे तर कोणी देखील मला कदाचित फसवतील, कदाचित माझं छळ होईल, कदाचित त्यांची योजना काही समयासाठी यशस्वी होईल, परंतु शेवटी नाश कोणाचा होणार आहे, यांचा नाश होणार आहे. त्यामुळे देवा यांच्यावर तू कृपा कर. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही आणि मी देवात चालतो, तुमच्या आणि माझ्या विरोधात कोणी प्लॅनिंग करत आहे, तुमच्या विरोधात आणि मला फस वगैरेची योजना करत आहे, निश्चितच देव तुमच्या बरोबर असल्यामुळे काही समय तो जिंकल, पण काही समय आपण रडू, पण काही समय आपण निश्चितच चिडू देखील, कदाचित आपण मनुष्य म्हणून भांडू देखील. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही देवावर विश्वास आहे तर शेवटी विजय तुमचाच होणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो काही समय जिंकल, तो काही समय आनंद पण मनवल की मी कसं हिला फसवलं, मी कसं यांना केलं, मी कसं विजयी झालो. परंतु ते क्षणिक असणार आहे, ते क्षणिक असणार आहे. त्याला कळणार आहे की हा खरोखर प्रामाणिक होता. दुसरी गोष्ट, आपण त्याचे आता त्याच्यापासून दूर झाल्यामुळे त्याचा फटका त्यालाच बसणार आहे. आणि यामुळे येशू ख्रिस्त इथं वचनच लिहिलेलं आहे. परत एकदा मी वाचतो की 3रं वचन 13:3 मध्ये, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिलेले आहे आणि आपण देवापासून आले आणि देवाकडे जाणून
जात आहो हे जाणून त्याला माहित होतं की मी कोण आहे, त्याला माहित होतं की मी काय करत आहे, आणि त्यामुळे त्यांनी काय केले, त्या विरोधकांसारखा वागला नाही. विरोधासारखा आपण काय करतो प्रियांनो? हा फार मोठा प्रश्न आहे. आपण काय करतो अशा समय? हा फार मोठा प्रश्न आहे. आणि आपण अनेकदा शैतान कोणामध्ये शिरला होता? काय लिहिलं इथे? यहुदा इस्करियोत. तर शैतान यहुदा इस्करियोत पण त्यांच्यात शिरतो तर शैतान आमच्यामध्ये पण शिरून जातो. त्याच्यात शिरतो तर सैतानाला संधी देणारा व्यक्ती आहे, पण सैतान तो आपल्यामध्ये पण शिरतो आणि मग आपल्यामध्ये जे भांडणं होतं त्याद्वारे सैतानाच भांडणं होतं, देव बाजूलाच निघून जातो. नुकसान कोणाचं होतं? त्याचंही नुकसान आहे, आपलंही नुकसान आहे. त्याचाही आत्मा नाश होतो, आपलाही नाश, आणि पूर्ण कुटुंबियाला त्याचा फटका बसतो. बायकोने नवऱ्याला मारलं तर ती काय आपल्या प्रेमी बरोबर फार चांगला संसार करून का पुढे नाही, उद्या तिचे गुन्हे उघडेल. तिने जे केलं त्याचा दंड तिला भोगावा लागला. नाश कोणाचा झाला? कुटुंबियाचा नाश झाला. नाश कोणाचा झाला? त्या कुटुंबाचा नाश झाला. एका बाजूला पती मेला, दुसरी बाजूला पत्नी जेलमध्ये गेली. काय मिळालं? तुम्ही कोणती गोष्ट साध्य करून घेतलेली आहे? आणि हे आता सर्रास दिसत आहे. मुलीने फसवलं, मुलाने त्याच्यावर मारलं, काय झालं? मुला गेला, स्पॉइल झाला ना, कायमचा तो जेलमध्ये गेला, आयुष्य खलास झालेलं आहे. मुलीच्याकडचे रडत आहे, मुलाकडचे रडत आहे. काय मिळालेलं तुम्हाला? अहो, विश्वासघात याच्या उत्तर निश्चितच प्रतिकार नव्हे तर काय करायला पाहिजे हे जेव्हा आपण या वचनातून ऐकतो तेव्हा आमचे नेत्र उघडतात की आम्हाला एक ख्रिस्ती म्हणून कसं वागायला पाहिजे, एक विश्वासू म्हणून कसं वागायला पाहिजे, किंवा जगात अशा प्रकारे जर वागलं तर तुम्ही विश्वासघाती लोकांवरही विजय मिळवू शकता. आणि त्यामुळे आम्हाला जास्त दिसतं की येशू याला माहित होतं की देवाची इच्छा आणि योजना माझ्या बरोबर आहे. त्यामुळे विश्वासघाती लोक जरी आपलं काम सैतानाच्या आहारी करत आहे, परंतु शेवटी ते माझे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. जे लोक आपल्या घरात विरोधात विश्वासघात करतात, आपल्याला माहित आहे की ते माझे मित्र होते, ते माझ्या सख्या होते, ते माझ्या बरोबर राहायचे. त्यामुळे जसा मी देवात आहे तसे तेही देवाचे लोक आहे. त्यांचा पण नाश होता कामा नाही. त्यामुळे त्यांना तोंडच बघणार नाही आणि त्यांना मारझोड करणं, त्याच्यावर आक्रमक बनणं आणि त्यांच्या विरोधात आपण देखील काहीतरी षडयंत्र रचणं, हे कुठेतरी मग आपण देखील सैतानाच्या आहारी गेलो असं होतं. नंबर 2, येशू ख्रिस्ताने निश्चितच काय केलेलं आहे? नंबर 2 गोष्ट की त्याने प्रीतीने तरी देखील सेवा केली. इथे लिहिलेलं की ते माहीत असून देखील येशू उठला. योहान 13:4 मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांनी बाह्य वस्त्र काढून कमरेला गुंडाळले. तो गुरु होता. पुढे जर बघितलं तर राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू होता. त्याने या मनुष्य काय की त्याच्याकडे लक्ष लावावं, मर्त मनुष्य काय की देवाने त्याच्याकडे बघावं, तरी देखील तो आज काय करत आहे? आपल्या शिष्यांचे काय करत आहे? पाय धुत आहे. कोणते शिष्य आहे हा प्रश्न जर विचार केला की चांगले शिष्य आहे तर चला पाय धुते, तर आपल्याला काय वाटत नाही. बाबा किती चांगले लोक आहे, माझ्या कामी आले, माझ्या उपयोगात आले, पुढे देखील माझ्या. अरे येशूला स्पष्ट दिसत की पळून जाणारे लोक आहे, हे सगळे फसवे, तरी देखील येशू पाय देतो का? आणि यावरून येशू ख्रिस्ताने पुढे देखील म्हटलेलं आहे, जर आपण वाचलं तर 14 वचन वाचा, 13-14. 13-14. आणि 15 वचन. हा सगळ्यात महत्वाचा समय होता. हा सगळ्यात महत्वाचा समय होता. आणि इथेच आपण चुकतो. आपण टिट फॉर टॅट, म्हणजे जैसा तूने किया इट का जवाब पत्थर सुरू होऊन जातो. इथे खूप सुंदर येशूला संधी होती. येशूने अगोदरच त्यांच्यावर जी प्रीती होती ती शेवटपर्यंत केली. आणि ती प्रीतीमध्ये तो म्हणतो की मी गुरु आहे, मी प्रभू आहे, तरी देखील मी तुमचे पाय धुतले. त्याचप्रमाणे तुम्ही देखील
ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही एकमेकांची सेवा करा, एकमेकांवर प्रीती करा, एकमेकांचे पाय धुवा. नुसतं पायच नव्हे तर एकमेकांना तुम्ही प्रीतीने जवळ करा, एकमेकांना क्षमा करा. ही पाप येशू ख्रिस्ताने त्या समय त्यांना शिकवून टाकली. प्रेज द लॉर्ड. कारण की येशूला माहित होतं. 21व्या वचनामध्ये बघा काय लिहिलेलं. येशूला माहित होतं. कसं माहित होतं बघा, वाचा. येशू याने सगळं काम केलं, प्रीतीचं काम केलं. त्या सगळ्या विश्वासघाती जे शिष्य होते सगळ्यांचे पाय धुतले, त्यांना शिक्षण पण दिलं. आणि त्याच्यानंतर आता येशू काय झालेला आहे? व्याकुळ झालेला. का? कारण की शेवटी तो मनुष्य होता. त्याला दिसत होतं की मी कोणाचे पाय धुतोय, त्याला दिसत होतं की मी कोणाचा लाड करतो. अनेकदा वडिलांना दिसतं, आईला दिसतं की हा मुलगा जो आहे तो बेईमान आहे, तो मुलगा जो आहे तो लबाड आहे, तो मुलगा जो आहे तो काही कामाचा नाही, तो मुलगा आपल्या घराला विकून खाणार आहे, हा मुलगा जो आहे कोणत्याही चांगल्या गोष्टी करत नाही, तरी देखील ते त्याच्यावर प्रीती करतात. आई त्याला जेवण वाढते, वडील त्याची जे काही अपेक्षा आहे ते पूर्ण करतात. प्रेज द लॉर्ड. यस. कारण की तो माझा आहे, तो माझा रक्त आहे, मी त्याच्यावर प्रीती करणार आणि शेवटल्या श्वासापर्यंत मी प्रीती करणार. प्रेज द लॉर्ड. येशू ख्रिस्ताचे तुम्ही आणि मी पुत्र आणि कन्या आहो आणि तो प्रीती करणं विसरत नाही. परंतु आम्ही व्याकुळ होतो की आम्ही तर ह्याचं सगळं काय करत आहे, परंतु हा पुढे काय करणार हे आम्हाला कळून चुकलेलं असतं. हे आम्हाला कळून चुकलेलं असतं की हा मुलगा ही मुलगी आम्हाला कुठे नेऊन पोहोचणार आहे किंवा आमची अवस्था काय करणार आहे हे कदाचित आपल्याला कळत नाही किंवा नाही. येशूला तर पूर्णपणे कळतं ना. 21व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू आत्म्यात व्याकुळ झालेला आहे आणि तो निश्चितार्थ म्हणाला की तुम्हाला खचित खचित सांगतो की तुम्हापैकी एक जण मला धरून देणार आहे. मी तुम्हाला खचित खचित सांगतो. अरे मला दिसत आहे विश्वासघाती कोण आहे, मला दिसत आहे फसवे कोण आहे, आणि त्यापैकी एक जो आहे तो आणखीन गंभीर गुन्हा करणार आहे आणि तो आहे मला काय करणार, पैशाच्या मोबदल्या, पैसा घेऊन 30 रुपये घेऊन मला काय करणार आहे, तो धरून देणार आहे, तो मला धरून देणार आहे. आणि येशू व्याकुळ झालेला. हो प्रियानो, तो मनुष्य होता. तुम्ही आणि मी किती व्याकुळ आहोत की मला लोकांनी फसवलेलं आहे, मला लोकांनी लुबाडलेलं आहे, माझ्या लोकांनी माझ्या विरोधात प्लॅन केलेला आहे, कट रचलेला आहे. आणि अशा प्रकारचे कट रचून आज मला रडत एकटं पाडलं आहे, एकटी पाडलेली आहे. आता माझी गरजा भागवणारं कोणी नाही, मला माझ्या सर्व मेहनतीची कमाई लुटून ते मजा करत आहे. आणि मी इथे एक मोठी अपेक्षा माझ्या मित्राशी, माझ्या मुलांशी, लेकरांशी, पत्नीशी, पतीशी केलेली, आणि मी सजा भोगत आहे आणि ते तिथे मजा करत आहे. हो प्रियांनो, आम्ही आमचं मन रडतं, आमचं अंतकण रडतं, आम्हाला झोप लागत नाही, आम्हाला बीपी होतं, आम्हाला टेन्शन होतं, आमचा हार्ट अटॅक येतो. अनेकदा आपण बघितलेलं आहे की मुली अशा प्रकारे जेव्हा निघून जातात, आता काळाच बातमी वाचवत होते की त्या वडिलांनी सगळ्या गावाला समोर आंघोळ घेतली म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे काय, ही मुलगी आजपासून आमच्यासाठी मरून गेलेली आहे, ही मरून गेलेली. अशा प्रकारच्या वेदनेतून ते जातात. सख्या मुलीला मेलेले असं मानून ते जाहीर करून जगतात. त्यांना काही फार मोठा आनंद नाही मिळत त्याच्यामध्ये. परंतु ही घटना आम्हाला सर्वत्र दिसत आहे. नुसतं मुलीच नाही तर सर्वांच्या बद्दल दिसते. आणि ती वेदना आणि ही पीडा त्याला जगू देत नाही, त्यांना जगू देत नाही. आणि अनेकदा असं घडलेलं आहे की अनेक लोकांनी, मुलांनी फसवलेलं आहे आणि त्याचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्या कुटुंबियाला संपवलं, आपल्या मुलीला किंवा आपल्या मुलांनाही मारून टाकलं. हे दिसून येत आहे. हे सर्वत्र या दिवसामध्ये या घटनेत वाढ होत आहे. कारण की लोक, विश्वासघाती लोक सर्वत्र आहे. त्यामध्ये माझ्या घरचेच लोक आमच्या विरोधात जातील, हे अनेकदा आम्हाला हा धक्का सहनच होत नाही. परंतु येशूला इथे दिसत आहे आणि त्यामुळे तो म्हणतो की तुमच्या पैकी कोणीतरी एक मला धरून देणार आहे, धरून देणार आहे. परंतु तरी देखील येशूने या विचाराला बाजूला सारलं आणि त्यांचे पाय धुतले आणि ते पाय काय केलेले आहे, पुसले देखील आहे, पुसले देखील आहे. पेत्र मना करतो की नाही प्रभूजी, मी हे करू देणार नाही. थोडं तरी त्याच्यामध्ये क्वालिटी होती की नाही गुरुच्याकडून कसं काय पाय धुवून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे. परंतु येशूने म्हटलं नाही, हे तुला करून घ्यावं लागेल. जर तू केलं नाही तर तू माझ्यापैकी एक नाही, तू माझा शिष्य नाही. हे आपण वाचलेलंच आहे, इतक्या खोलात जाऊ नये आपण. परंतु पुढे
22 वचनामध्ये मग ते एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. ते एकमेकांकडे संशयाने बघू लागले. आणि या दिवसामध्ये आपल्याला हेच दिसतं की आपल्याला एकदा फटका बसला, आपल्याला कोणीतरी फसवलं, मग आपण सगळ्यांच्याकडे संशयाने बघतोय. हा पण असं असेल का, ही पण अशी असेल का, हा पण आता आपला विश्वास ठेवण्याची प्रवृत्ती उडून जाते. एकदा आपण पोळलो की मग आपण ताक पण फुकून फुकून प्यायला लागतो. कारण की आपल्याला फटका बसलेला असतो. आणि अनेक जण लोकांची ही अवस्था आहे की अरे बाबा किती फसवलं गेलं, आता माझा जगावरून विश्वास उडला, माझ्या नात्यावरून विश्वास उडला, माझा मैत्रीवरून विश्वास उडला. इतकंच नव्हे तर लोक म्हणतात देवावरून विश्वास उडला. हो प्रियांनो, हे विश्वासघातचा जो धक्का आहे तो धक्का पचवणं सोपं नसतं. आणि तो धक्का पचवण्यासाठी जे अश्रू ढाळतात, जो धक्का तुमच्या शरीराला लागतो, मनाला लागतो, विचारांना लागतो, कुटुंबियाला लागतो, त्यातून बाहेर येणं बिलकुल पण सोपं नाही. येशूला देखील तसाच धक्का लागलेला आहे. तो देखील आत्म्यामध्ये व्याकुळ झालेला आहे. आणि असा धक्का घेऊन त्याला वधस्तंभावर जायचं होतं. विचार करा तुम्ही, आता ह्या धक्का घेऊन तो वधस्तंभावर जायची तयारी करत आहे. किती वाईट. कौतुक नाही होत आहे त्याला काही सन्मान नाही मिळत आहे. धक्क्याची सुरुवात तर पुढे शास्त्री, परुषी आणि ते रोमन सैनिक करणारच होते, परंतु धक्क्याची सुरुवात कोणी केली? शिष्यांपासून धक्के. बघा ना, शत्रूंनी मारलं, विरोधकांनी मारलं, विरोधकांनी फटके दिले, ठीक आहे आम्ही कबूल करतो, परंतु हे तर माझी लोक होते, ह्यांनी माझे बरोबर अन्न खाल्लेलं आहे, त्यांनीच माझ्या विरोधात लाथ चुकारलेली आहे. ही बाब सहजासहजी पचनी पडत नाही. आणि यामध्ये आज अनेक लोक कष्टी आहे, दुःखी आहे. परत एक बार मी त्यांना सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताच्या बद्दल विश्वास ठेवा. पहिला मुद्दा मी सांगितला की तुम्ही आणि मी सुरक्षित आहोत, कारण की तुम्ही देवाचे लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. फसवे 100 पण असले तरी देखील देव तुमच्या बाजूने, देव तुम्हाला अनुकूल आहे, तर ते तुमचे कधी देखील काही बिघडू शकत नाही. परंतु आता प्रश्न हा येतो की त्यांचं करायचं तरी काय? ते तर मजा करत आहे, ते तर निर्दास फिरत आहे, ते तर एन्जॉय करत आहे, आणि आम्हीच आपलं घाबरून घुबरून गपचूप बसलेल्या रडत आहोत. हे काय? मग देवाच्या लोकांची ही अवस्था काय होते? आणि त्यामुळे देवाने तुम्हाला आणि मला सांगितलं की तुम्हाला आणि मला प्रीतीने वागण्याची गरज आहे. शिष्य जे 11 होते, येशू बरोबर गेत्सेमने बागेत गेलेले आहेत, त्यापैकी 3 शिष्यांना तो पुढे घेऊन गेलेला आहे. आणि 3 शिष्यांना पुढे नेल्यानंतर तो आणि ते सर्व झोपी गेलेले आहे. येशू ख्रिस्त म्हणतात, अरे माझी परीक्षाची वेळ आलेली आहे, हा प्याला जो आहे फार कठीण आहे, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा, स्वतःसाठी प्रार्थना करा, आपल्या येणाऱ्या दिवसातली मिनिस्ट्रीसाठी प्रार्थना करा. परंतु ते जागे राहू शकले नाही. हो, अशा समय आमचे मित्र, आमच्या समय आमच्या प्रियजनाने आमच्या बरोबर राहावं, आम्हाला साथ द्यावी, ही आपली अपेक्षा असते दुःखामध्ये, क्लेशात. परंतु ते साथ देतच नाही, परंतु ते तुमच्या आणि माझ्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. आणि आपण म्हणतो हेच मैत्री आहे का, हेच प्रेम आहे का, हीच प्रीती आहे का? अरे मला आता तुमची गरज आहे, आणि त्या समयीच तुम्ही गाफील आहात, माझ्याकडे दुर्लक्ष करतात. आता या समयीच मला गरज आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रेमाच्या वेळेस गरज असं न कसं, पण दुःखामध्ये आपल्याला व्यक्तीची गरज लागते. आनंदाच्या वेळेत तर कोणी रस्त्याने चालणारे लोक आपल्याबरोबर आनंद करायला घरात येत जाते, परंतु दुःखाची वेळ आल्यानंतर कोण येतं आपल्या बरोबर? जे आपले जवळचे असतात. आनंदाच्या समयी न बोलवता खूप सारे लोक येतील, बिर्याणी आहे का, चला येतो आम्ही खायला, चला तुमच्याकडे पार्टी आहे का, चलो आम्ही पार्टी करू. पण दुःखाचा वेळ आल्यानंतर कोणी उभं राहत नाही. आणि त्यामुळे प्रियांनो, हा दुःखाचा समय हे शिष्य झोपी गेलेले आहे, हे जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला अतिशय दुःख वाटतो. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसतं की 1 कोरिंथ 11 अध्याय 23 वचनामध्ये, प्रभू वचनाची विधीमध्ये आपण सुरुवात करत असताना एक सुंदर गोष्ट नेहमी बोलत असतो. पाळक साहेब किंवा मी देखील म्हणतो की ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून दिला गेला, त्या रात्री त्यांनी भाकर आपल्या हातामध्ये घेतली, हिशोबकार स्मरण करून मोडली आणि म्हटलं, घ्या खा, तुम्हासाठी मोडले जाते, माझं शरीर आहे. ऐकतो ना आपण दर प्रभू वचनाच्या वेळेस, ज्या रात्री प्रभू येशू ख्रिस्त धरून गेला, त्या
बरोबर आहे, 11:23 मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरून काय दिसतं, भाकरचा संबंध कुठे आले? निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताने भाकर तोडली आणि ह्या सर्व शिष्य जे लबाड होते, फसवणारे होते, त्यांच्या कडे ती भाकर घेऊन त्यांना चारलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात नंबर 1 कोण होता? योहान शुभवर्तमान 13:27 मध्ये लिहिल्यानंतर 26 मध्ये असं लिहिलं, येशूने ला जेव्हा त्यांनी विचारलं की तो कोण आहे फसवा, तेव्हा योहान 13:26 मध्ये येशूने उत्तर दिले, मी ज्याच्या घास ताटात बुचकळून दिल तोच आहे. मग त्याने घास ताटात बुचकळून दिलेला आहे. तो शिमोनाचा मुलगा यहूदा इस्करियोत होता. घास दिल्याच बरोबर शैतान त्याच्यामध्ये शिरला आणि तो बाहेर निघून गेलेला आहे. आणि पुढच्या शुभवर्तमान आले की तिथे अंधार होता. हो प्रियांनो, जेव्हा तुमच्या आणि माझ्यामध्ये शैतान शिरतो, तो बरोबर योग्य वेळी तुमचा ताबा घेतो आणि तुम्ही जास्त वेळ प्रीती करत नाही. तुम्ही आणि मी फसवे निघतो, तुम्ही आणि मी लबाड निघतो, तुम्ही आणि मी लोकांच्या बरोबर धोका करतो. कारण की हे कृती तुमची नव्हे, तर तुमच्यामध्ये असलेल्या शैतानाची कृती आहे. शैतानाने 11-12 मधून एकाला निवडलं आणि शेवटी त्याला काय केलेलं आहे? त्याने आपल्या गुरु म्हणजे प्रभूच्या विरोधात नुसतं उभं केलं नाही, तर मृत्यूच्या दारापर्यंत त्याला नेलेलं आहे. आणि इतकंच नव्हे तर शेवटी त्याचा काय झालेलं आहे? विश्वासघाती यहूदा काय झालेला आहे? स्वतः फाशी लावून मरण पावलेला आहे की मी माझ्या गुरुला, माझ्या प्रभूला फसवलेलं आहे. हो प्रियांनो, तुम्ही फसवून जगू नाही शकत. तुम्ही फसवून, धार्मिक लोकांना फसवून, येशू मध्ये चालणाऱ्या लोकांना फसवून, येशू मध्ये वाढणाऱ्या लोकांना फसवून आनंदाने खाऊन पिऊन मजा करू शकत नाही. ही बाब गाठी बांधून घ्या. कदाचित त्यावेळेस तुम्ही शैतानाने तुम्हाला संधी दिली आणि त्यामुळे तुम्ही त्या प्लॅन मध्ये यशस्वी झाला. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा की हा व्यक्ती आता देखील तुमच्यासाठी जेव्हा प्रार्थना करत आहे आणि तुम्ही जर बाहेर पडला नाही, तर शैतान तुम्हाला मृत्यूच्या दारापर्यंत किंवा पुरेपूर नाश केल्याशिवाय थांबणार नाही. त्यामुळे विश्वासघाती लोकांना परत फिरा, कारण की हे काम फार कठीण नाही. परंतु ज्या अर्थी तो व्यक्ती तुमच्यावर प्रीती करतो, ज्या अर्थी देव तुमच्यावर प्रीती करतो, एकच गोष्ट आहे, शैतानाला सोडा आणि परत एक वार प्रीतीच्या द्वारे त्या व्यक्तीचा स्वीकार करा. आणि त्यासाठी आपल्याला जेव्हा दिसतं की देवाचं वचन आम्हाला दिसतं आणि त्यामध्ये असं लिहिलेलं स्तोत्र 23 आणि 4 मध्ये की मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तरी कसल्याही अरिष्टात भिणार नाही, कारण की तू माझी आकडी आहे, तू माझी काठी आहे. येस प्रियांनो, आज तुम्हाला आणि मला हे लक्षात ठेवायला पाहिजे. येस, ही परिस्थिती कठीण आहे, आम्ही घाबरत आहोत, लबाड आहोत. या सर्व गोष्टीतून जरी आपण जात असलो तरी एक लक्षात ठेवा की ही मृत्यूची छाया, हे मृत्यू समान हा समय जो आहे तो तुम्हाला निश्चितच की ही अरिष्ट जे आलेले आहे त्याच्याशी तुम्हाला मला घाबरण्याची गरज नाही, कारण की देव तुमची आकडी व तुमची काठी आहे, तुमचा ढाल आहे, तुमचं संरक्षणाचं कवच आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला हीच गोष्ट करायची की तुम्ही आणि मी कृपया कोणी बोलू नका मध्ये. आणि त्यामुळे तुम्हाला आणि मला काय करायचंय? समर्पणाची प्रार्थना करायचं. सर्वात पहिले कोणाचं समर्पण पाहिजे? आपलं. दुसऱ्याची नंतर विचार करूया की खरोखर मी प्रभूचा आहे, मी प्रभूचे आहे, तर मला तो व्यक्ती जर भेटलेला आहे तर त्याचा नाश होता कामा नाही. अशी जर भावना तुमच्या आणि माझ्या मनामध्ये आली तर तुमच्या मनामध्ये त्याच्या विरोधात द्वेष असेल का? आपण शत्रूंच्या साठी प्रार्थना करतो का? नाही. येशू ख्रिस्ताने आपल्याला स्पष्ट सांगले, आपल्या शेजाऱ्यांसाठी प्रार्थना करा. पुढे तो म्हणतो आपल्या शत्रूंसाठी देखील प्रार्थना करा. आज या देशामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो की अनेक लोक अशा भावनेच्या द्वारे छळ केला जात आहे. परंतु ख्रिस्ताने आम्हाला हे शिकवलेलं आहे की तुम्ही मोर्चे, तुम्ही तोडफोड, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अपमान, निंदा करू नका, तर त्यांच्यासाठी काय करा? प्रार्थना करा. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. त्यामुळे कुठे वेबसाईटवर त्यांच्या विरोधात फार काय 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 लिहिलं, काय 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 टाकलं, काय काय काय, हे अशा प्रकारची कृती ख्रिस्ती समाज कुठेच करत नाही.
त्यांना येशूची शिकवण आहे की त्यांनी जरी तुमच्या प्रिय असून तुम्हाला फसवलेलं आहे, परंतु ते देवाला प्रिय असे लोक आहे. प्रेज द लॉर्ड. आज जरी ते चुकलेले असतील, परंतु तुमची प्रार्थना, समर्पणाची प्रार्थना त्यांचा जीव वाचवेल. देव शाऊलाचा पाऊल करण्यास सक्षम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्यासाठी मंडळी जेव्हा प्रार्थना करत होती, तेव्हा मंडळीचं संरक्षण करण्यासाठी येशू उठला, शाऊलाला पाडलं आणि त्याच क्षणी पाऊल उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. यस, आम्हाला विश्वास आहे की आमच्या मंडळीच्या इतिहासामध्ये ह्या वारंवार या घटना घडलेल्या आहे. आणि वारंवार या घटना घडल्यामुळे आम्हाला प्रत्येक वेळेस आमच्या येशूने विजयच दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे की जिथे जिथे मोठा छळ झालेला आहे, जिथे जिथे मोठा अपमान झालेला आहे, ते राष्ट्र येशूने जिंकलेले आहे. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे आम्हाला आमच्या विश्वासू येशूच्या निश्चितच त्या योजनेवर विश्वास आहे. आणि त्यासाठी प्रिय, ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की तुम्हाला आणि मला येशूची प्रीतीमध्ये पुढे चालायचं आहे. आणि हे करत असताना आपल्याला ही बाब लक्षात ठेवायला पाहिजे की हे बापा ह्यांना तू काय कर, क्षमा कर. ह्यांना तू काय केलं, क्षमा कर. आणि येशू ख्रिस्त जेव्हा गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत होता, तेव्हा आपल्याला ही बाब दिसते की ती प्रार्थनेच्या समय असं दिसतं की येशू ख्रिस्त व्यथित झालेला आहे, येशू ख्रिस्त कष्टी झालेला आहे. आणि तो आपल्या शिष्यांच्याकडे येऊन बघतो, तेव्हा ते सगळे काय केलेले, झोपी गेलेले आहे. ते सर्व झोपी गेले. लूका शुभवर्तमान 22 अध्यायामध्ये आपल्याला दिसतं 42 ते 45 मध्ये की येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे, 3 वेळेस येशूने 3 वेळेस आपण जर बघितलं, आणि मत्तेय शुभवर्तमानामध्ये देखील लिहिलेलं आहे. मत्तेय शुभवर्तमान याचा अध्याय 26 आणि त्यामध्ये वचन 44 मध्ये असं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त प्रार्थना करत असताना त्यांनी 3 जणांना पुढे घेतलेलं आहे, पेत्र, याकोब आणि योहान. आणि 41 वचनामध्ये तो म्हणतो की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा, प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, परंतु देह अशक्त आहे. आणि परत दुसऱ्यांदा जाऊन येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. परत जाऊन मागे बघतो ते झोपलेले आहे. तेव्हा 44 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की त्यांनी पुन्हा जाऊन जेव्हा 3ऱ्यांदा प्रार्थना केली, तेव्हा तो म्हणतो आता तुम्ही झोपा, विसावा घ्या. किती वेळेस प्रार्थना केली येशूने? किती वेळेस केलेली आहे? 3 वेळेस. 3ही वेळेस तो परत जाऊन बघतो तर शिष्य झोपी गेलेले आहे. शिष्य झोपी गेलेले. प्रार्थना तो कोणाच्याकडे करत होता? पिता परमेश्वराच्याकडे. कोणासाठी प्रार्थना करत होता? तो स्वतःसाठी पण करत होता. झाल्यास हा प्याला मजपासून ठेवून, परंतु माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, असा 3 वेळेस त्यांनी प्रार्थना केली. परंतु देवाने ती इच्छा पूर्ण केली का? देवाने ती इच्छा पूर्ण केली का? नाही. देव माझी नव्हे तर तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. देवाने त्याला जगात यासाठीच पाठवलं होतं की देवाची योजना जी मानवाच्या तारणासाठी व्हावी ती पूर्ण व्हावी. परंतु त्याला अपेक्षा होती की या योजनेमध्ये माझ्या बरोबर माझे प्रिय शिष्य जे जवळजवळ 3.5 वर्षापासून होते, त्यांनी माझ्या बरोबर साथ द्यावी. परंतु त्यांनी साथ दिलेली नाही. ते झोपी गेलेले. त्याला त्याचं गांभीर्य कळालेलं नाही. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की पौलाने देखील 3 वेळेस प्रार्थना केली की माझ्या पायातला हा काटा जो मला पिडतो तो देवा तो काढून घे. है ना? बरोबर आहे. आता तिथे मी जाणार नाही. 3 वेळेस पौलाने देखील प्रार्थना केली आणि त्याच्या देवाने काय म्हटलं? तुझ्यावर माझी कृपा पुरेसी आहे. तुझ्यावर माझी कृपा पुरेसी आहे. बघा, 3 वेळेस येशू पण प्रार्थना करतोय, संत पौल पण प्रार्थना करतोय, परंतु ती जे दुःख आहे, त्या ज्या काही वेदना आहेत त्याच्यापासून दूर होऊ शकल्या नाही. परंतु त्याच्या मोबदल्यात काय मिळालेलं आहे हे देखील आपल्याला बघणं अतिशय गरजेचं आहे. आणि आपल्याला असं दिसतं की जेव्हा तो प्रार्थना करत होता
तेव्हा काय आलेले, त्याचा जो घाम आहे तो रक्ताच्या थेंबासारखा पडत असताना तेव्हा हे देवदूत आला आणि त्याला धीर आणि काय करत होता, बळ देताना दिसला. प्रेज द लॉर्ड. कोणाला? प्रभू येशू ख्रिस्त. यस प्रियांनो, अनेकदा तुमचे मित्र, तुमचे सखा, तुमचे प्रिय, तुमचे जर तुम्हाला सिरियसली घेणार नाही, तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमच्या बरोबर जागे राहणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, देव हा बघतो. प्रेज द लॉर्ड. देव तुमचे अश्रू बघतो, तुमचे रडणं बघतो, तुमच्या सर्व विपरीत परिस्थिती बघतो आणि तो देव म्हणतो, सगळ्यांनी जरी सोडलं, तुझ्या प्रिय व्यक्तीने जरी लात उगारली तरी मी तुला सोडणार नाही. यावेळेस येशू ख्रिस्ताला मैत्रीची गरज नव्हती, येशूला बळाची आणि सामर्थ्याची गरज होती. आणि ते आणि बळ सामर्थ्य हे शिष्य देऊ शकत, ते सामर्थ्य देवच देणार आणि देवाने दिलं देखील. एक देवदूत उतरला आणि त्याने बळ आणि धैर्य त्याला दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. यस. संत पौलाला देखील प्रार्थना करत असताना काय, तुझ्यावर माझी कृपा पुरेशी. देव धैर्य देतो, तुम्हाला बळ देतो, कारण की त्याला माहिती आहे यातून जगामध्ये प्रत्येक विश्वासाला जावंच लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर जावं लागणार तर बळ देखील मनुष्य पुरवणार नाही, देवच पुरवणार आहे. आणि ही बाब इथे आम्हाला दिसून येते. आणि ही बाब देखील लक्षात ठेवा प्रियांनो. अनेक लोकांना असं वाटतं की गुड फ्रायडे झालं, येशू वधस्तंभावर गेला तरी संपला. प्रत्येक गुड फ्रायडेच्या नंतर काय येतो? ईस्टर पण येतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. वधस्तंभावर गेलेल्या येशूच्या नंतर, मरण पावलेल्या येशूच्या नंतर, कबरेत ठेवलेल्या येशूच्या नंतर परत एकदा पुनरुत्थान देखील होते. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे ही बाब विसरू नका की आज देखील आम्ही दुःखामध्ये कदाचित मरत आहोत, परंतु लवकरच तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पुनरुत्थान किंवा ईस्टर देखील येणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपण ओजस एक चित्र पाठवलं, मायकल एंजिलो. एक मायकल एंजिलो म्हणून खूप प्रसिद्ध तो मूर्तिकार होता, चित्रकार होता, आर्किटेक्ट होता, कवी होता आणि फार प्रसिद्ध होऊन गेलेला आहे. त्याच्या ज्या कलाकृती आहेत ते करोडो डॉलर्स मध्ये विकले गेलेले आहेत. आणि मायकल एंजिलो जो होता, आपण इकडे बघत आहात की, आणि तो मायकल एंजिलो जो आहे तो विविध लोकांना, विशेष करून चित्रकारांना तो सांगत असे की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या बद्दल, त्याच्या नग्नतेबद्दल, त्याच्या अपमानाबद्दल, त्याच्या क्लेशाबद्दल खूप चित्र काढले, परंतु तुम्ही येशू ख्रिस्ताच्या विजयाबद्दल, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाबद्दल, येशू ख्रिस्ताच्या राजवैभवाबद्दल काही देखील सांगत नाही. तुम्हाला असं वाटतं की येशू ख्रिस्त वधस्तंभावर मेला हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, परंतु त्याबरोबरच महत्वाची गोष्ट ही देखील आहे की तो परत एक बार पुनरुत्थित झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की आज देखील आमचे अश्रू ढाळण्याचा समय असेल, रात्रीचे समय जरी अश्रूने बिऱ्हाड केलं तरी प्रभात समय तुम्ही आनंदाने जयोत्सव करणारे लोक आहात. प्रेज द लॉर्ड. यस. आज विश्वासघातामुळे तुम्ही रडत आहात, तुमच्यामध्ये क्लेश आहे, तुमच्यामध्ये संकट आहे, तुम्ही निराश आहात, तुम्ही फसवले गेलेले आहे, तुमचा अपमान झालेला आहे, तुम्ही चिडलेले आहात, परंतु विसरून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की निश्चितच देव जर माझ्या बाजूला आहे, देव जर मला अनुकूल आहे, तर परिस्थिती उद्या सकाळी बदलून जाणार आहे, लवकरच बदलून जाणार आहे. त्यामुळे मायकल एंजिलो हेच म्हणतो की बघा, परिस्थिती बदलणारा देव तुमच्या बाजूशी आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ती परिस्थिती बदलल. आणि त्यामुळे प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे की आम्हाला ख्रिस्तामध्ये नुसती मरणाची नव्हे तर पुनरुत्थानाची पण मोठी आशा आहे. प्रेज द लॉर्ड. जे ख्रिस्तामध्ये मरण पावतात ते ख्रिस्तामध्ये उठतात देखील. प्रेज द लॉर्ड. जे ख्रिस्तामध्ये झोपी जातात ते ख्रिस्तामध्ये परत एक वार जीवन देखील जगणार आहात. जे ख्रिस्तामध्ये निश्चितच आपलं दैहिक शरीरासाठी मरतात ते आत्मिक शरीराबरोबर देवाबरोबर राज्य देखील करणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि यामुळे आज जेव्हा आपण त्याच्या वचनाकडे चाललो असताना प्रियांनो, ही बाब लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी जर फसवले गेलेले आहे तर निश्चितच हे एक मानवीय प्रवृत्ती ज्याच्यामध्ये शैतान घुसलेला आहे त्याच्याद्वारे फसवले गेलेले आहे. आणि जर तुम्ही त्या त्रासामुळे, जर तुम्ही
त्या प्रॉब्लेममुळे जर रडतात, खसतात आणि स्वतःला दुःख देतात, यातना देतात, तर कोणाचा विजय झाला? सैतानाचा विजय झालेला आहे. परंतु त्याच समयी तुम्ही स्वतःला आवरतात, जसं प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला सावरलं. आपल्याला असं दिसून येत आहे की तिसऱ्या दिवशी जसं येशू पुनरुत्थित झाला, परत एक वार जे पळालेले शिष्य, लबाड शिष्य, ज्याच्याबद्दल ते म्हणत होता की सगळेजण सोडून गेले तर मी तुला सोडून जाणार नाही, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्राला म्हणतो की जेव्हा तू 3 वेळेस मला नाकारशील तेव्हा कोंबडा हरवणार, त्याशिवाय कोंबडा हरवणार नाही. ही गोष्ट त्यांनी स्पष्ट सांगितली. आणि येशू साठी तो म्हणतो की सगळ्यांनी जरी नाही पण मी तुझ्यासाठी मरायला तयार आहे. येशू ख्रिस्त तू बरोबर आहे, तू बोलतो ते बरोबर आहे. आणि पेत्र मरण पावला देखील, परंतु त्या वधस्तंभावर येशू सारखाच मरण पावला. परंतु वचन आम्हाला काय सांगतं, इतिहास आम्हाला काय शिकवतं की तो वधस्तंभावर गेला, परंतु तो म्हणे मी येशू सारखा मरणास पात्र नाही. येशू सारखा नाही, मला उलट टांगा, त्याचे डोकं खाली आणि पायवर, अशा अवस्थेमध्ये त्याने वधस्तंभावर आपले प्राण दिले. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, यस. जेव्हा आमचे नेत्र उघडतात, जेव्हा आम्हाला कळतं की आम्ही खरोखर दुसऱ्यांना काय देतो, आम्हीच फसवे आहोत, आम्हीच लबाड आहोत, आम्ही लोकांना म्हणतो ह्यानी मला फसवलं, त्यानी मला फसवलं, हिनी मला फसवलं, ह्यानी मला फसवलं. अहो, आम्ही येशूला किती वेळेस फसवलं, याचा विचार जर आपण केला तर आपण सगळ्यात जास्त विश्वासघाती लोक आहोत हे आपल्याला कळलं. आपण सगळ्यांना म्हणतो अरे माझ्यासारखं मी ह्याच्यासाठी हे केलं, मी त्याच्यासाठी हे केलं, मी ह्यांच्यासाठी केलं, माझ्यासारखा धार्मिक, माझ्यासारखा प्रामाणिक, माझ्यासारखा विश्वासू जगामध्ये कोणीच नाही. परंतु आपण जर गांभीर्याने विचार केला की आपला देव आपल्यावर किती प्रीती करतो, प्रेज द लॉर्ड, तो आपल्याला मित्र आणि आपल्याला सखा बनतो, परंतु आपण त्याला कितीदा फसवलं. आपण दुसऱ्यांच्याकडे बोट करतो, आपण शिष्यांच्याकडे बोट करतो, आपण यहूदा इस्करियोतकडे बोट करतो. परंतु जर आपण आपल्या मनामध्ये डोकावून बघितलं तर आपण आपल्याला सदोदित प्रीती करणारा, प्रेम करणारा, आपल्याला न सोडणारा, आपली प्रगती करणारा, आपल्याला जीवन देणारा, आपल्यासाठी प्राण देखील देणारा येशू, तो सर्वात प्रिय मित्र आहे. त्याला किती वेळेस फसवलेला आहे, पण त्याने आपल्याला काय केलेले आहे, दरवेळेस जेव्हा आपण क्षमा मागितली त्यांनी क्षमा केलेली आहे. आणि त्यामुळे आपण जर इतरांना क्षमा करत नाही तर मग आपल्याला कशी क्षमा देवापासून मिळणार. आणि यासाठीच येशूने म्हटलं की जर तुम्ही इतरांची क्षमा करू शकत नाही तर तुम्हाला देखील देवापासून क्षमा प्राप्त होणार नाही. आज प्रियांनो, याबद्दल गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे की आपण खरोखर या विश्वासघाती लोकांना क्षमा करत नाही, त्यांच्यासाठी प्रार्थना करत नाही, तर आपण विश्वासघाती लोकांबरोबरच नाश पावणार आहोत. परंतु जर आपण देवामध्ये आहोत, देवाने आपल्याला जर क्षमा केली, देवाच्या बरोबर केलेल्या विश्वासघाताबद्दल देवाने आपल्याला परत एक फार उठून, जसं आता लिहिलेलं आपण वाचलेलं आहे की नीतिमानला तो कधी ढळू देणार नाही, आपल्याला पडू दिलं नाही. 7 वेळेस जरी पडला प्रत्येक वेळेस उभं केलं. आम्ही एकच वेळेस तरी आपल्याला धोका दिला तरी देखील आम्ही त्याच्या विरोधात वागतो. शेवट एक उदाहरण देतो आणि संपवतो. एक लहान मुलगी होती आणि ती विश्वासू होती, शाळेत जाणारी होती. एकदा ती संडे स्कूलमध्ये गेली आणि जसं आपल्या संडे स्कूलमध्ये नेहमी आपण बघतो की लेकरं साक्ष देतात, त्याचप्रमाणे ती देखील उभी राहिली आणि तिने म्हटलं की मी साक्ष देणार. आम्हाला अतिशय आनंद वाटतो की आपल्या संडे स्कूलचे सगळे लेकरं साक्ष देणारे आहे. प्रेज द लॉर्ड. ते भीत नाही, घाबरत नाही. तशीच ती मुलगी देखील होती, तिने साक्ष दिलेली आहे. आणि तिने निश्चितच साक्ष देत असताना एक सुंदर असं वचन तिने वाचलेलं, मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. ते आपण आता घरी किंवा नंतर जेव्हा असेल ते वाचा. योहान शुभवर्तमान 10वा अध्याय, आणि ह्या वचन तिने वाचून दाखवलेलं आहे. आणि ते वचन वाचताना योहान 10:28-29 तिने वाचलेलं आहे. आणि त्यानंतर तिला जे कळतं ते 28-29 मी वाचतो. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होत नाही, व त्यांना माझ्या हातातून कोणी देखील हिसकावून घेणार नाही. आणि ती म्हणे माझ्या घरामध्ये खूप समस्या आल्या, माझ्या जीवनामध्ये खूप समस्या आल्या, माझ्या आई वडिलांचे खूप प्रश्न निर्माण झाले, परंतु देवाला धन्यवाद असो की त्या सर्व आजारपणातून, त्या सर्व आर्थिक समस्यातून देवाने मला बाहेर काढलेलं आहे. देवाने माझी प्रार्थना ऐकलेली आहे. आणि देव ज्या प्रकारे या वचनामध्ये सांगतो की मी तुझा कधीही नाश होऊ देणार नाही, त्यामुळे त्यांनी मला ह्या नाशापासून वाचवलेलं आहे. का? कारण की त्यांनी, येशूने काय लिहिलेलं आहे, माझा हात, मला त्यांनी माझ्या हातात धरून ठेवलेला आहे. काय धरून ठेवलेलं आहे?
हातात धरून ठेवले. त्यामुळे मी नाश पावलो नाही, तर मी काय केलेलं आहे, बचाव झालेला आहे. आणि त्यामुळे आपल्याला पुढे असं दिसतं की हे होत असताना मुलं टिंगल करत तिला म्हणे की अरे पण तुझ्या हातात जर त्याला धरलं तर हातातून या बोटांमधून तू पडू शकते, हात इकडे झाला तर इथून तू खाली पडू शकते, मग हातातून सुटून खाली पडू शकते तू. जसं आपण वाळू घेतली आणि आपण हातामध्ये धरली, जोरात दाबलं तर काय होते, थोड्या वेळाने वाळू हातातून सगळी गळून पडते, तशी तू गळूनही पडली असते. मग तू काय म्हणते की हातात, तेव्हा ती म्हणते की येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की मी त्याचा अवयव आहे, मी येशू ख्रिस्ताचा बोट आहे. येशू ख्रिस्ताने म्हटलं की मी द्राक्षवेल आहात आणि तुम्ही शाखा आहात. प्रेज द लॉर्ड. द्राक्ष शाखा वेगळापासून वेगळ्या होऊन कोणती फांदी फळ देऊ शकत नाही, जिवंत राहू शकत नाही. मी आता नुसतं देवाच्या हातात नाही, तर मी देवाचा हात आहे, आणि हात कधी देखील त्याच्या अवयवापासून तुटून पडणार नाही. त्याचप्रमाणे येशू मला कधी देखील सोडणार नाही, आणि त्यामुळे मला भीतीच नाही की मी येशूच्या हातातून कधी सटकून पडणार. प्रेज द लॉर्ड. निसटून पडणार. हो प्रियांनो, येशू तुमच्या आणि माझ्यावर एवढी प्रीती करतो, तो हे म्हणतो की तुम्ही माझे अवयव आहात, तुम्ही माझे अवयव आहात, आणि पुढे की तुम्हाला कोणी देखील, बघा 29 वचन वाचतो मी, पित्याने मला दिलेले आहे ते सर्वात मोठे आहे, आणि पित्याच्या हातून ते कोणी देखील हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही मला पित्याच्या द्वारे प्राप्त झालेले ते मोल आहात, की माझ्या हातून तुम्हाला कोणी देखील ओढून किंवा कोणी देखील काढून घेऊ शकत नाही. योहान 10:28-29 मी वाचलेला आहे. हो प्रियांनो, आज तुम्ही आणि मी देवाच्या जवळ आलो असताना आपण कुठे आहोत? आपण द्राक्षवेल आहोत. तो निश्चितच येशू द्राक्षवेल आहे, पिता माळी आहे, आणि तुम्ही आणि मी त्याचे फाटे आहोत. आणि जर फाटे येशूच्या द्राक्षवेला बरोबर राहिले तर त्याला सदोदित जीवन मिळणार आहे. आज तुम्ही आणि मी जर फाटे आहोत आणि येशूमध्ये चालत आहोत, तर देवाची हीच इच्छा आहे की तुम्हाला कोणी देखील फसवलं, विश्वासघात केला, तर तुम्ही घाबरू नका. आत्ताच आपण वाचलेला विश्वासघात करणारा यहूदा इस्करियोतच्या मागे कोण होता? शैतान होता. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मित्र असो, कोणी प्रियजन असो, जर त्याला तुमच्या विरोधात विश्वासघाती कृती केलेली आहे, तर त्याच्यामध्ये कोण असणार आहे? शैतान. कारण की तो तुमची प्रीती आणि प्रेम बघू शकत नाही, परंतु शैतानला घालवण्यासाठी तो कमी पडतो. कारण की जर तो खरोखर शैतान घालू शकला असता तर ही कृती घडलीच नसती, परंतु तो कृतीमध्ये, कार्यामध्ये कमी पडला. त्यामुळे काय घडलेलं आहे? त्यामुळे शैतान विजयी ठरला, येशूला धरण्यात दिले, परंतु देवाची योजना कधी देखील विफळ होत नाही. आणि यामुळे प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करावी. आपण जळफळाट, आपला द्वेष, आपली घृणा त्याच्यावर प्रकट करता कामा नये, किंवा आपण जगावरून विश्वासच उडून गेला, आता माझा काहीच कोणावरच भरोसा नाही, असं म्हणून जेव्हा आपण जगतो तेव्हा आपण कुठेतरी चुकतो. हो प्रियांनो, आता मी कोणाशीच बोलणार नाही, कोणावर विश्वास ठेवणार नाही, असं या नाही. अनेकदा आपण बघतो मैतीच्या वेळेस, अनेक वेळेस दुःखाच्या समय लोक म्हणतात देवच लबाड आहे, काय विश्वासाच्या लायकीच नाही, आम्ही एवढं काय केलं, आम्ही एवढं काय केलं, गेलं ना आमचं हे मरून. बोला पाळक साहेब, तुम्ही काय म्हणतो? आणि अशा प्रकारे आपण दुःखाच्या समयामध्ये देवाच्या प्रामाणिकतेबद्दल, देवाच्या प्रीतीबद्दल देखील संशय व्यक्त करतो की देवही विश्वासघाती आहे. हो प्रियांनो, तुमचं आणि माझं कल्याण, तुमचं आणि माझं भलं कशामध्ये, हे आमच्यापेक्षा आमच्या देवाला जास्त माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी रक्ताची खंडणी देऊन तुम्हाला आणि मला विकत घेतले, आणि जर घेतलेला आहे तर तो तुम्हाला आणि मला कधी सोडणार नाही. परंतु आपण देखील त्याला जर सोडत नाही, तर आपण हे जाणून घ्या की तुमच्या ठाई देव आहे, तर तुमचा विजय निश्चित आहे. प्रेज द लॉर्ड. तो व्यक्ती तुम्हाला फसवत आहे, त्याचा नाश होता कामा नाही, कारण की देवाने आम्हाला शिकवलं, जर तू त्याला क्षमा करणार नाही तर मी देखील तुला क्षमा करणार नाही. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो, कारण की या रात्रीच्या समय परत एक वार आम्ही क्षमेशीलतेच्या बद्दल, परत एक वार आम्ही विश्वासघाताच्या बद्दल,
जे काही शिकलो आहे त्याद्वारे आम्हाला कळालेलं आहे की खरोखर या जगामध्ये या दिवसामध्ये सर्वत्र पाप, शाप, अशुद्धता, दुबळता, सर्व प्रकारच्या सैतानी गोष्टी दिसून येत आहे. लोकांचा लोकांवर विश्वास उडलेला आहे. नीतिमत्ता ढासळत चाललेले, लोक, समाज, घर हे तुटत चाललेले आहे आणि पवित्र परमेश्वर लोकांवर उठलेले आहे. घरामध्ये अशांती आहे, संशयाचं वातावरण आहे आणि निश्चितच एका घरात राहून देखील लोक एकमेकांचे शत्रू झालेले आहे. अशा समय देवा हे शिक्षण तू आम्हाला दिलेलं आहे, त्यामध्ये तू आम्हाला एकच गोष्ट सांगितलेली आहे की तुम्हाला जरी लोकांनी फसवलेलं आहे, जसं येशूला फसवलेलं आहे, त्याचप्रमाणे तुम्ही घाबरू नका, भिवू नका. कारण की सैतानाची ही कृती आहे की तुमच्या प्रीतीमध्ये बाधा निर्माण करते, तुम्हाला डिस्टर्ब करू इच्छिते. परंतु जर तुम्ही त्याला क्षमा केली तर स्वर्गीय पिता आम्हालाही क्षमा करल, त्यालाही क्षमा करल आणि आमच्या प्रार्थनेच्या द्वारे त्याचा देखील बचाव होईल. धन्यवाद देता पवित्र परमेश्वरा, कारण की तू ही या शिक्षणाच्या द्वारे आम्हाला बुद्धी, ज्ञान आणि पवित्र पिता आशीर्वाद दिलेला आहे. त्यानुसार चालण्याकरता हे सोपं नाही पित्या, परंतु त्यानुसार चालण्याकरता आम्ही परत एक वधस्तंभाच्याकडे बघूया आणि जिथे तू हेच म्हटलं की हे पित्या यांना क्षमा कर, कारण की हे काय करतात यांना कळत नाही. याचप्रमाणे आमची देखील प्रार्थना असावी आणि पित्या आम्ही या विश्वासघाताच्या मोठ्या जखमांपासून, विश्वासघाताच्या या मोठ्या अडचणीपासून, या मोठ्या धक्क्यापासून बाहेर निघू आणि येशू अशांत नव्हे तर शांत चित्ताने येशूचा विजय बघू, कारण की तो माझ्याद्वारे दिसत आहे. त्याबद्दल देवाला धन्यवाद. येशूच्या नावात आमेन, आमेन.